18 जून 2026 आमच्या आयुष्यातील ना अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण ह्या दिवशी होती स्वामीची शाळेचा पहिला दिवस. आणि 18 जूनला होतं गुरुपुष्यामृत योग. योगायोग इतका सुंदर ना की त्याच्या जन्माला सुद्धा गुरुपुष्यामृत योग होतो आणि शाळेत जेव्हा तो पहिल्यांदा जाणार तेव्हासुद्धा गुरुपुष्यामृत योग होतो. आज डब्याला आरोहीला भेंडीची भाजी आणि पोळ्या दिल्या. आरोही तर गेली आणि आरोही गेली की लगेच दुसऱ्या मिनिटाला त्याला उठवावं लागतं. आता तो शाळेत कसा जाणार, तो कसा राहील, काहीच मला कल्पना नव्हती, कारण त्याला मी प्ले ग्रुपला वगैरे काही टाकलंच नव्हतं. 3 म्हणजे तो 3चा कंप्लीट झाला आणि लगेच मग त्याला आम्ही शाळेत टाकले. तर इथे त्याचे सगळे युनिफॉर्म वगैरे काढून ठेवले होते आणि आज गुरुवार होता आणि म्हटलं त्याचा शाळेचा पण पहिला दिवस आहे, तर मी छानपैकी शिरा केला, महाराजांना नैवेद्य ठेवला आणि नंतर त्याला खाण्यासाठी दिला. त्यानेसुद्धा तो छान खाल्ला. त्याला एक माहिती आहे की दीदी रोज शाळेत जाते आणि घरी येते, पण शाळेत काय असतं किंवा आईवडील शाळेत असतात की नाही सगळं त्याला काहीच माहिती नव्हतं आणि आमच्यासाठी ते खूप जास्त अवघड होतं. त्याला शूज वगैरे घातले, त्याला तयार कर आणि एवढा छान तयार झाला ना की बस. आणि महाराजांचं दर्शन घेतलं, मग काय गॉगल वगैरे लावला आणि निघाला त्याच्या पप्पांबरोबर. आता कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याचं दप्तराचं ओझं त्याच्या वडिलांच्याकडे होतं. तो शाळेत जाणार ना ही कल्पना आमच्यासाठी खूप वेगळी होती, कारण आम्ही याची खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि जाताना म्हटलं केंद्रातूनच जाऊया आपण, महाराजांचं दर्शन घेऊया. तर इथे छानपैकी महाराजांचं दर्शन घेतलं, लांबूनच घेतलं, की आत काय गेलो नाही, कारण 9ची शाळा होती ना, लवकर जायचं होतं. मग शाळेत तो गेला आणि इथून खरी परीक्षा होती. हे सगळं काय चाललं आहे त्याला काहीच माहिती नव्हतं. शाळा आहे म्हटलं, बाबा फोटो काढ. फोटो वगैरे काढले आणि त्याला ना छानपैकी स्कूल बॅग दिली. त्याला म्हटलं जा शाळेत. तर तो गेला, पण त्याचं असं म्हणणं होतं की तू पण चल. आणि ते बाकीचे मुलं प्रचंड रडत होते आणि कदाचित त्याच्याचमुळे तो सुद्धा एकदम असा डिप्रेस झाला की मुलं का रडत आहे. पहिल्या दिवशी तर तो गेला, पण नंतर माझ्यासाठी खूप अवघड होत चाललं आहे. ते काय ना, नक्कीच तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. त्याला मी इथून बाय केलं, पण तो मला खुणवत होता की मम्मी तू ये, तू ये, तू ये, कारण तो एकटाच होता. पण मग तो माझ्याकडे यायला लागला ना, तेवढ्यात त्याला मॅडमने घेतलं आणि तो आत गेला. आता तो 2 तास शाळा होती पहिल्या दिवशी. तो शाळेत कसा ट्रीट करेल, काय करेल मला काहीच माहिती नव्हतं, पण झालं ते वेगळंच. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. येताना शाळेतून केवढा मोठा बलून घेऊन आला आणि शाळेतून हे छान असं टिफिन बॅग त्याला गिफ्ट भेटली, तो सुद्धा ती घेऊन आला आणि त्याला ती आवडली सुद्धा. घरी आल्यावर दीदीला भेटला आणि त्याच्या भाषेत सगळी कहाणी त्याने दीदीला सांगितली.